नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो ताज्या घडामोडी, सत्याची जाण आणि तुमच्या जवळच्या परिसरातील खास बातमी। सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवसूर्य न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। धनगर समाजाचे एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी बिडकीन येथे रास्ता रोको आंदोलन। दिनांक 1 ऑक्टोबर बुधवार रोजी सकाळी 11 वाजता धनगर बांधवांनी बिडकीन येथील निलजगाव फाटा येथे रस्ता रोको आंदोलन केले व चक्का जाम करण्यात आला। आंदोलकांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, तसेच धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चक्काजाम आंदोलन केले। या रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्ग या रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली होती। यावेळी धनगर बांधवांच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्यांचे निवेदन मंडळ अधिकारी जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांना देण्यात आले। यावेळी सरपंच अशोक धर्मे, गणेश काळे, अंकुश धर्मे, आकाश धर्मे, सागर फरताळे, सर्व समाजबांधव महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवसूर्य न्यूज नेटवर्क साठी बिडकीन। आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणता देत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं पुण्यश्वर राजमाता जिजाऊ वंशजांचा कोण म्हणता देत नाही। आरक्षण आमच्या हक्काचं पुण्यश्वर राजमाता जिजाऊ करावं असं समाजाला सांगितल्याप्रमाणे आज बिडकीन शहरामध्ये आम्ही दीपक बोराडे यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत। आज धनगर समाजाला काही दशकापासून झाले 70 ते 75 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः 36 नंबरला आम्हाला धनगर समाजाला आरक्षण दिलेलं असून, परंतु जाणीवपूर्वक या शासनाने, या राज्यकर्त्यांनी आम्हाला धनगर समाजाला आतापर्यंत 70 ते 75 वर्ष आमच्या समाजाची पिळवणूक केलेली आहे आणि आमच्या समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि जाणून बुजून समाजाची होरपड केल्यामुळे आज समाज जागून उठलेला आहे। आणि जे धनगर आणि धनगर हा जो विषय आहे, जसं तुम्हाला सांगतो मी, आज 3 राज्यामध्ये झारखंड असेल, कर्नाटक असेल, बिहार आपलं छत्तीसगड असेल, ओडिसा असेल, या जागेवर सुद्धा एक धनगर आणि धनगर हा स्वतः प्रश्न होता, परंतु तिथं स्वतः दुरुस्ती करून धनगरच्या वेळी धनगर करून त्या राज्याला जर आरक्षण मिळत असेल तर महाराष्ट्रामधल्या धनगराला असा अन्याय का होतोय? यामुळे आम्हाला ज्या सरकारला प्रश्न विचारायचा आहे, जर 4 राज्यामध्ये जर न्याय दिला जात असेल तर हेच न्याय महाराष्ट्रामध्ये सुद्धा धनगर समाजाला लागू व्हावा। आणि जाणीवपूर्वक जे 4 ते 5 आमची जी कोर्टामध्ये जी लढाई चालू होती, ती 4 ते 5 चुकीच्या धनगर नावानं सर्टिफिकेट निघाले म्हणून आमची ती लढाई आम्ही कोर्टामध्ये हरल्यामुळं आणि ते आरक्षण आता जे आदिवासी समाजाला, आदिवासी ऑफिस संभाजीनगरला, ते आम्ही ते सर्टिफिकेट रद्द केलेले आहे आणि तो पण मार्ग आमचा मोकळा झालेला आहे। आणि ते मी तर सांगाल, ते जाणून बुजून आतापर्यंत राज्यकर्त्यांनी आणि सरकारने चुकीच्या पद्धतीने जाणून बुजून 4 ते 5 सर्टिफिकेट काढून दिले होते की हे धनगर समाजाला अन्याय कसा करता येईल, असं मी स्वतः ठामपणे सांगतो। म्हणून आज आम्ही या शासनाला, या सर्वांच्या वतीने दीपक बोराडेंनी जर सांगितलं, आम्ही निवेदन देतो की हा मच्यावर आतापर्यंत जो अन्याय झाला तो आतापर्यंत खूप झाला, आता आम्हाला न्याय देण्याची त्यांनी लवकरात लवकर भूमिका घ्यावी, नसता धनगर समाज यापुढे जास्त पेटून उठेल याची हे सांगण्याची दुसरी गरज नाही।
नवनवीन ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. पुन्हा भेटूया लवकरच. नवसूर्य न्यूज, आपल्या हक्काचे व्यासपीठ.